जर तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होईल, नाही तर तू वाईट केले तर पाप दाराशी टपून आहे आणि पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन पराजय आहे, आजारपण आहे, कष्ट येतं, यातना येतं. प्रभू आपल्याशी बातचीत करत नाहीये. अज्ञानामध्ये, बधीरपणामध्ये काय करावं सुचत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये राहतील. जर तू पाप करशील तर पाप दाराजवळ टपू नये. आणि पापाचं वेतन काय आहे? खोटं बोलणं, निंदा करणं, वचन माहीत असून न पाळणं, हे एक पाप आहे. बायबल सांगतं की चिंता करू नको. येशू सांगतो, काय सांगतो? चिंता करू नको. तरी आम्ही चिंता करतो, म्हणजेच आम्ही पाप करतो. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं निरंतर प्रार्थना करा, तर आम्ही प्रार्थना करत नाहीये. आमच्या प्रार्थनेची लाईफ किती आहे? 10 मिनटं, 20 मिनटं, रविवार टू रविवार, है ना. चर्चला जायच्या वेळेस बायबलवरची धूळ झटकायची आणि मग चर्चला यायचं. प्रेज द लॉर्ड. मी कोणालाही दोष लावून बोलत नाही. पवित्र आत्मा मला जे बोलायला लावते तेच मी बोलत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तू बरं करशील तर तुझी मुद्रा प्रसन्न होईल. जर तू पाप करशील, पापात जीवन जगशील, तर पाप दारावरती टपून आणि ते पाप तुला नरकामध्ये घेऊन जाईल, अधोलोकात घेऊन जाईल, सर्वकालिक जीवनामध्ये. प्रभू दयाळू आहे, कृपाळू आहे, ठीक आहे, पण प्रभू पवित्र आहे. पापासाठीच तो या पृथ्वीवरती आला, आमचे पाप क्षमा होण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जर काही पाप जीवनात असतील, पश्चाताप करा. रोज गुडघ्यावर जा, प्रभूला सांगा की प्रभू आज माझ्याकडून पाप झालं, मला क्षमा कर. कारण देवाचं वचन असं सांगत आहे की देवाचं रक्त रोज मनुष्याच्या पापाला शुद्ध करत राहतं.